की स्वागतासाठी एवढे लोक थांबले होते तर मैदानात किती असतील. आणि मला चिंता हीच असते खूप वेळा की बाहेर लोक थांबले की आत आल्यानंतर सभा कधी कधी विस्कळीत होते. पण एक मी पाहिलंय की मागच्या वेळी पण मला वाटतं 2022 मध्ये आलो, मग 23 मध्ये पण आलो, आणि ताई जेव्हा जेव्हा मी आलेलो आहे इथे लोक आशीर्वाद द्यायला वाढतच चाललेले आहेत, त्यांचं प्रेम द्यायला वाढत चाललेले आहेत. आणि जे तुम्ही बोललात ते सत्य आहे की आपण फिरतो हे आता प्रचारासाठी नाही. मला वाटतं महाराष्ट्राने मन पक्क बनवलं आहे की पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार बसवायचं म्हणजे बसवायचंच. पण आपण महाराष्ट्रात एवढ्यासाठीच फिरत आहे की आपल्याला स्वतःला एक आत्मविश्वास वाढायला, लोकांच्याकडून ऊर्जा घ्यायला, त्यांचे आशीर्वाद घ्यायला, त्यांचं प्रेम घ्यायला. कारण जे आपण काम करायला निघालेलो आहे ते फार मोठं आहे. आता वैशालीताई सांगत होत्या की जसं ते स्वखर्चाने लोकांची सेवा करत आहेत, मग कुठे कॅटरॅक्टचे ऑपरेशन असतील, मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील, कुठे फवारणी असेल, कुठे आरोग्य शिबिर असतील. पण मी आज वैशालीताईंना सांगत आहे, विनंती करत आहे, हक्काने सांगत आहे की ताई आता हे स्वखर्चाचं जे काम आहे ते ठीक आहे, आपण सेवा म्हणून करत राहा. पण हे शेवटचं वर्ष 2024 मध्ये सरकारचा निधी आपल्याला इथे आणायचाच आहे, अधिकृत निधी आणेल. आणि वातावरण तसं बनत चाललंय. मला माहिती आहे, जेव्हा जेव्हा मी या मतदारसंघात येतो नुसतं ताईंचं नाव माझ्या कानावर येतं आणि सांगतात ताईंना तर विधान भवनात पाठवायचंय, पक्क आहे. बरोबर ना, आपण ठरवलंय ना सगळ्यांनी. कारण हे काय आम्ही सगळे म्हणजे ताई असतील, मी आहे, आम्ही सगळेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून, लोकांचे प्रतिनिधी म्हणून, इथे माझ्यासोबत राजपूत साहेब आहेत कन्नडचे, ते देखील, आम्ही काही मजा मस्ती म्हणून, स्वार्थ म्हणून राजकारण करत नाही आहोत. आजची जी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, ही विचित्र परिस्थिती बनत चाललेली आहे. आणि ही परिस्थिती किती वाढणार हा विचार आमच्या मनात आहे. कारण ही जर परिस्थिती वाढली तर देशावर खूप मोठं संकट येऊ शकतं. आज आपण जर पाहिलं तर काश्मीर ते कन्याकुमारी, महाराष्ट्र ते बंगाल, संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश अस्थिरता पाहत आहे. खास करून जिथे जिथे भाजपची राज्य आहेत किंवा भाजप प्रणित राज्य आहेत तिथे अस्थिरता ही खूप मोठ्या प्रमाणात दिसायला लागलेली आपल्याला. लडाखमध्ये मला माहिती नाही आपण किती इथे लोकांनी पाहिलं असेल, किती मीडियावाल्यांनी दाखवलं असेल, लडाखमध्ये देखील 30-40 हजार लोक रस्त्यावर उतरली होती मागच्या आठवड्यात, आंदोलन करत होती, मोर्चा काढत होती. साधारणपणे आपल्याला लडाख म्हणजे आपण फिरायला जायचं, थंड हवेचं एक प्रदेश म्हणून आपण ओळखतो. बौद्ध धर्म तिथे, त्याचा प्रचार प्रसार मोठ्या ह्याच्यात होत असतो, ते आपण ओळखतो. लडाख आपल्याला जास्ती करून आठवतं जेव्हा 370 कलम काढलं होतं आणि आपण पण त्याला पाठिंबा दिला होता केंद्र सरकारला की 370 कलम काढलंच पाहिजे. ते काढल्यानंतर आपण देखील तो क्षण साजरा केला. पण तेव्हा जम्मू काश्मीर आणि लडाखची विभागणी केली होती आणि लडाखला केंद्रशासित राज्य म्हणून घोषित केलं होतं. त्यानंतर गेले 5-6 वर्ष आपण पाहतोय काश्मीरी पंडित काही काश्मीरमध्ये जाऊ शकले नाहीयेत. लडाखमध्ये जे केंद्रशासित राज्य झालेलं आहे तिकडची देखील लोक आता रस्त्यावर आलेली आहेत की आम्हाला मुख्यमंत्री आमच्या हक्काचा पाहिजे, आमची विधानसभा आम्हाला हक्काची पाहिजे, विधान भवन आमचं पाहिजे, केंद्राचं आमच्याकडे लक्ष नाही आहे, केंद्रशासित आता करू नका, ठेवू नका, कारण केंद्राकडून जे आम्हाला मिळायला पाहिजे होतं ते अजून मिळालेलं नाही आहे. हे दुर्दैव त्या लडाखचं आहे आणि तिकडच्या स्थानिक नागरिकांचं आहे. दिल्लीच्या आसपास जर इथे शेतकरी बांधव आले असतील तर जरा हात वरती करून दाखवा मला, कोण कोण शेतकरी आहे तिथे. सगळ्यात 100% शेतकरी आहेत. दिल्लीच्या आसपास आज जे चित्र दिसत आहे आपल्याला ते चित्र एवढं भयानक आहे, एवढं खराब परिस्थिती झालेली आहे. कारण आपण पाहताय मोठे खिळे हे रस्त्यात ठोकलेले आहेत, वायरी टाकलेल्या आहेत, सिमेंटचे ब्लॉक हे मोठे मोठे रस्त्यात टाकलेले आहेत, रस्ते खोदून ठेवलेले आहेत. का तर चीन येणार म्हणून नाही, पाकिस्तान येणार म्हणून नाही, तर शेतकऱ्यांचा मोर्चा हा दिल्लीकडे निघालेला आहे. शेतकऱ्यांना अडवण्यासाठी हे दिल्लीच्या आसपास केंद्र सरकारने हे मोठे रोड ब्लॉक तयार केलेले आहेत. जणू काही त्यांना शेतकऱ्यांचा चेहरा आता बघायचाच नाहीये, जणू काही शेतकरी अतिरेकी आहेत, जणू काही शेतकरी चीनमधून सैन्य येते अशी त्यांना वागणूक मिळत आहे. पण आज परिस्थिती ही आहे की जेव्हा शेतकरी 1.5 वर्षापूर्वी तिथे 6 महिने तळ ठोकून बसले होते, आपण पाहिलं होतं शेतकऱ्यांचे हाल झाले होते,
तेव्हा पण लाठीचार्ज झाला होता. लखीमपूर खेरीमध्ये एका आमदाराच्या मुलाने तर गाडी घेऊन उडवलं होतं काही शेतकऱ्यांना, पण त्यांना तर न्याय मिळालाच नाही. तेव्हा जी आश्वासनं दिली होती, एक सुद्धा आश्वासन पूर्ण झालेलं नाहीये. आणि आश्वासन पूर्ण झालं नसल्यामुळे शेतकरी बोलतात की ठीक आहे, आता 10 वर्ष झाली तुमच्या सरकारची, आम्हाला तुम्ही 2014 मध्ये सांगितलं होतं की स्वामीनाथन आयोग आम्ही लागू करू. 2014 मध्ये सांगितलं होतं की प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करून देऊ, MSP देऊ, अमुक देऊ, तमुक देऊ. आज तुम्ही मला सांगा, महाराष्ट्रातले जे तुम्ही शेतकरी बांधव आहात, तुमचं उत्पन्न दुप्पट झालं आहे? झालंय? स्वामीनाथन आयोग लागू झालेला आहे? MSPचं काय जे आहे मिळत आहे आपल्याला? कापसाला भाव आहे, कांद्याला भाव आहे. मग तुम्ही मला सांगा, हे केंद्र सरकार हे तुमचं आहे असं तुम्हाला वाटतंय का? हे राज्य सरकार जे खोके सरकार आहे हे तुमचं आहे असं वाटतंय का? तुमच्यातलं हक्काचं कोणी तिथे बसलंय असं वाटतंय का तुम्हाला? नाही वाटू शकत. कारण पंजाब मधले शेतकरी असतील, हरियाणामधले शेतकरी असतील, UP मधले शेतकरी असतील, आहेत तर शेतकरीच ना. आपल्या सारखीच ती मेहनत घेतात, आपल्यासारखंच राबतात, आपल्या सारखेच हाल होतात त्यांचे, त्रस्त आहेत, हैराण आहेत. आणि ते एवढंच सांगतायत सरकारला, केंद्र सरकारला, की आमच्या ज्या गोष्टी आहेत, आमच्या जे मनातले ते ऐका तरी, मन की बात आमची पण ऐका. पण आज केंद्र सरकारनं त्यांचं ऐकायला तयार आहे ना, त्यांना भेटायला तयार आहे ना, त्यांच्याशी बोलायला तयार आहे. दुर्भाग्य हे आहे की त्यांना रोखण्यासाठी त्यांना अतिरेक्यांसारखी वागणूक दिली जात आहे. स्वामीनाथन साहेबांना भारतरत्न दिलेला आहे आणि द्यायलाच पाहिजे, त्यांचं काम अफाट आहे, तुफान काम आहे. पण एका बाजूला मतांसाठी आपण स्वामीनाथन यांना भारतरत्न देतोय आणि ज्यांच्यासाठी त्यांनी काम केलं त्यांना आज अतिरेकी ठरवतोय. काही भाजपातले लोक सांगतात हे शेतकरी जे दिल्लीकडे मोर्चा घेऊन येत आहेत हे नक्षलवादी आहेत, अर्बन नक्षल आहेत, माओवादी आहेत. म्हणजे तुम्ही ह्याच्यातला किती दुरावा विचार करा. एका बाजूला भारतरत्न द्यायचं आणि ज्यांच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे त्यांना तुम्ही अतिरेकी ठरवायचं, नक्षलवादी ठरवायचं. हा कुठचा न्याय आहे? आज इथे जे ड्रोन फिरत आहेत, कुठे गेले ते ड्रोन? कुठे तरी कोण ड्रोन वापरतो? तो आहे का ड्रोन? आत्ता फोटो काढत होते, जरा थोडं हवेत करा. तुम्हाला सांगतो हे शेतकऱ्यांना कसं रोखतायत. थोडं हवेत घ्या तो ड्रोन. ड्रोन सगळ्यांनी पाहिलं ना, आपल्या वरती फिरत होता, सगळ्यांनी पाहिलंय. आता जरा घ्या वरती, ड्रोन उडवा, हवेत घ्या. काय सरकार सारखं बंद पडलं की काय? हा, खोके वगैरे घेऊन काय चालणार नाही ड्रोन? बघा ईडी बोलेल तर उडायला लागलं. बाबा भाजपात प्रवेश करू नको, ड्रोनला सांग. आता ड्रोन एक काम करा, हाच ड्रोन थोडा लोकांवरती घेऊन जा, थोडा जवळ न्या, त्यांच्या जवळ न्या. डोक्यावर म्हणजे बसू नका, थोडं जवळ न्या, जवळ न्या. ड्रोनची भीती वाटते का कोणाला? या नाही ना? थोडं पुढे न्या. आता वाटते भीती कोणाला? नाही वाटत आहे, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे ह्याच्यात कॅमेरा आहे, तुमचा फोटो येतो, तुमचा व्हिडिओ येतोय. पण हाच ड्रोन केंद्र सरकार शेतकऱ्यांवर वापरत आहे, फोटोग्राफीसाठी नाही, अश्रुधूर सोडण्यासाठी. चालेल तुम्हाला असंच तुमच्या डोक्यावर आल्यानंतर, अश्रुधूर सोडल्यानंतर? एका विश्वासाने आपण केंद्र सरकारला मतदान केलं होतं. आपल्याला वाटलं होतं आपलं सरकार बसत आहे, 2014 मध्ये असेल, 2019 मध्ये असेल. आपल्याला वाटत होतं सामान्य नागरिकांचं सरकार बसत आहे, आपल्याला वाटलं होतं शेतकऱ्यांचं सरकार बसत आहे. पण हाच ड्रोन जेव्हा धोका देतो आपल्याला, हेच केंद्र सरकार जेव्हा शेतकऱ्यांना धोका देतं, दुर्भाग्य आपल्या देशाचं हेच आहे की आपण काहीच करू शकत नाही. मोर्चा घेऊन चाललेलो आहे आपण केंद्र सरकारवर, दिल्लीवर मोर्चा घेऊन चाललेलो आहे, आंदोलनं सगळीकडे पुकारलेली आहेत, ड्रोन मधून ते अश्रुधूर करत आहेत. कदाचित असं दिसायला लागलेलं आहे की केंद्र सरकार विरुद्ध अन्नदाता. अनेकदा आपण शेतकऱ्यांना अन्नदाता देवो भव असं म्हणत असतो, शेतकऱ्यांना आपण कितीतरी पदव्या दिलेल्या आहेत, अन्नदाता बोलत आहोत, कितीतरी काय काय आपण शेतकऱ्यांबद्दल बोलायचं, कृषी प्रधान देश आहे आपण म्हणतो. पण हे सगळं केल्यानंतर ड्रोन मधून जेव्हा अश्रुधूर होतो, लाठीचार्ज होतो, गोळीबार होतो, तो कोणावर होतोय? तर तो अतिरेक्यांवर होत नाहीये, तो चायनावर होत नाही, जे चायना आपल्या लडाखमध्ये घुसत आहे त्याच्यावर होत नाहीये, पण शेतकरी बांधवांवर होतोय ना. ती धोक्याची घंटा आहे. आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात. मागच्या वर्षी देखील रेकॉर्ड मोडत चाललेला आहे. खरं तर रेकॉर्ड आपण कशात मोडायला पाहिजे? रेकॉर्ड आपण ह्या गोष्टीत मोडायला पाहिजे की आपण बेरोजगारी कमी केली,
गरिबी कमी केली, आपण उद्योग वाढवले, ह्याच्यात रेकॉर्ड मोडलं पाहिजेत. पण दुर्भाग्य आपल्या राज्याचं हेच आहे की एका बाजूला जिथे दक्षिण भारतातले अनेक मुख्यमंत्री केंद्र सरकारला ताठमानेने सांगत आहेत, होय आमचा जीएसटीचा पैसा असेल, आमचा कराचा पैसा असेल, आम्हाला परत द्या, आमच्या राज्यामध्ये विकास करायचा आहे. आपले घटनाबाह्य मुख्यमंत्री खोके सरकारचे दिल्ली दिसलं की घालतात लोटांगण, दिल्ली दिसलं की घालतात लोटांगण. ना शेतकऱ्यांसाठी असते बोलत आहेत, ना तरुणांसाठी काही बोलू शकत आहेत, ना महिलांसाठी काही बोलू शकत आहेत, ना गरिबांसाठी काही बोलू शकत आहेत. कारण सर्व जी काही मेहरबानी या गद्दारांवर केलेली आहे, ही खोके सरकारची मेहरबानी ही केंद्राने ह्या गद्दारांवर केलेली आहे. आठवा ते दिवस आपले महाविकास आघाडी सरकारचे जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, तेव्हा उद्धव साहेबांनी 2019ला आपल्या सर्वांना एक वचन दिलं होतं, शेतकरी बांधवांना एक वचन दिलं होतं की 2 लाखापर्यंतची जी कर्ज आहेत ती आम्ही माफ करू. केली की नाही कर्जमुक्ती? आपण सर्वांपर्यंत पोहोचली की नाही ती कर्जमुक्ती? आपण केली ना. आणि त्यावेळी मला आठवतं, मी पण त्या यंत्रणेचा भाग होतो. ती यंत्रणा जशी राबवली होती आपण, भाजपच्या सरकारमध्ये कर्जमुक्ती नुसतं म्हणायला होती, होर्डिंग्सवर होती, बॅनरवर होती, ॲडव्हर्टाईजमध्ये होती, पण कुठेही लोकांपर्यंत पोचली नव्हती. कारण एवढी किचकट करून ठेवलेली की अंगठा द्या, मग हे दाखला द्या, तो दाखला द्या, तुमचं रक्त द्या, तुम्ही हे ना आणा, काकांना आणा, मामांना आणा, हे सगळं करून कुठेही कर्जमुक्ती होत नव्हती. उद्धव साहेबांनी सांगितलं एका बोटावरती कर्जमुक्ती झाली पाहिजे आणि ती आपण करून दाखवली. हे आपलं हिंदुत्व आहे. रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाय पर वचन न जाय. आपण कर्जमुक्ती करून दाखवली. मला आठवतं 2020 मध्ये अनेक संकट आपल्यावर आली. कोविड तर होतच, अर्थचक्र सगळं बंद पडलं होतं. आणि या कोविडच्या काळामध्ये मला आठवतं, अर्थचक्र बंद पडल्यानंतर चक्रीवादळ आली, गारपीट झाली, कुठे अवकाळी पाऊस पडत होता, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ. जेव्हा जेव्हा संकट शेतकऱ्यांवर आलेलं आहे, तेव्हा उद्धव साहेब तुमचे कुटुंब प्रमुख म्हणून किंवा भाऊ म्हणून तुमच्यासोबत राहिलेले आहेत. आणि जी मदत करायची होती ती पंचनामे वगैरे तर केलेच आपण, पण मदत तुमच्या खात्यांपर्यंत पोहोचली, हे अभिमानाने मी तुम्हाला आज सांगू शकतो. हा नुसतं दावा नाही, हे सत्य आहे. पण एका बाजूला हे सत्य असताना, जसं मी सांगतोय की दुसऱ्या बाजूला आजचं जे सरकार आहे, अवकाळी सरकार आहे. कधी अवकाळी पाऊस पडला, गारपीट झाली, नुकसान झालं, पीक विमा कंपन्यांना पैसे मिळतात, पण ते विमा कंपन्या तुम्हाला पैसे देतात का नुकसान झाल्यानंतर? दिले कोणी? नाही दिलेत. आंदोलनं करायची, आपण सगळं काही करायचं, पण मुख्यमंत्रीच हात बांधून बसलेले असताना, सरकारचं काही दबावच नसताना, ह्या कंपन्या तरी कशाला आपल्या ऐकतील? आज पाहता तुम्ही पीक विम्याचा प्रश्न आहेच, तसाच प्रश्न मोठा झालेला आहे. जिथे जिथे नुकसान झालेलं, नुकसान भरपाई 1 रुपयाची कोणाला मिळाली नाहीये. दुर्दैव हेच आहे आपल्या राज्यामध्ये की एका बाजूला किसान हैराण आहे, जे शेतकरी आहेत, जो बळीराजा आहे, जो अन्नदाता आहे, तो हैराण आहे, त्रस्त आहे, आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. पण केंद्रात जेव्हा अर्थसंकल्प सादर केला आपल्या वित्तमंत्र्यांनी, तेव्हा जेव्हा निर्मला सीतारामन ताईंनी सादर केला अर्थसंकल्प, तेव्हा त्यांनी सांगितलं आता आम्ही 4 जातींकडे प्रामुख्याने लक्ष देणार आहोत, 4 वर्गांकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष देणार आहोत. या कुठच्या 4 जाती आता सापडलेत ना? कुठचे वर्ग आता आहे ना 10 वर्षांत आठवले तर 4 वर्ग हे आहेत. पहिला वर्ग म्हणजे शेतकरी त्यांनी सांगितलं, दुसरं त्यांनी सांगितलं युवा, तिसरं सांगितलं महिला आणि चौथं सांगितलं गरीब. एक वर्ग तर आपण पाहतोय हैराण आहे, त्रस्त आहे, शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. जिथे जिथे मी जातो, मी प्रत्येक वेळा मी प्रश्न विचारतो, जेव्हा बांधावर जातो किंवा अशी संवाद सभा असते तेव्हा विचारतो. आणि आज पण तोच प्रश्न तुम्हाला मी विचारीन की तुम्हाला वाटतं का की तुमची पुढची पिढी, तुमचे मुलं असतील, मुली असतील, जे माझ्या वयाचे असतील, त्यांनी शेती करावी असं तुम्हाला वाटतं का? वाटतं का? का नाही बोलता तुम्ही? का? कारण का नाही करायचं? कापसाला भाव नाही, अजून सोयाबीनला भाव नाही, अजून कोणी सांगू शकतं का? लग्न नाही होत, त्याच्यावर बोलणार आहे मी. जुनी पेन्शन येणार आहे, थांबा. प्रत्येक गोष्टीवर बोलणार आहे मी, कारण आज महाराष्ट्राचे हाल आपण पाहत आहोत. मुली देत नाहीत, बरोबर आहे. मग तुम्ही मला सांगा, जर तुमच्या मुला मुलींनी शेतीत यायचं नाही, शेती करायची नाही, मग त्यांना पर्याय काय असतो? बरोबर आहे, पण मग पर्याय काय असतो आपल्याला? तुम्ही त्या मुलांना मुलींना शहराकडे पाठवता, बरोबर आहे, MIDC कडे पाठवता. आणि MIDC मध्ये गेल्या 2 वर्षात
एक सुद्धा नवीन उद्योग किंवा रोजगार उपलब्ध झालाय का तुम्ही मला सांगा? झालाय? म्हणजे आपण शेती आपली पूर्ण कृषी क्षेत्र कोलमडलेलं आहे. आज आपण पाहतोय उद्योग क्षेत्रात जसं महाविकास आघाडीच्या काळात आपण दावा करू शकत होतो, सत्य दाखवू शकत होतो की 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आपण खेचून आणली, तसं ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी एक तरी नवा उद्योग आपल्या महाराष्ट्रात आणलाय का? एक तरी नवा रोजगार निर्माण केलाय का? एक तरी नोकरी नवी निर्माण केली आहे का? 3 मंत्रीपद हो, पण गद्दारांना उद्योग मिळालेत, आपल्याला कुठे मिळालेत? बसा बसा. गद्दारांना उद्योग मिळालेत, आपल्याला कोणाला रोजगार मिळालाय का? नाही मिळालाय. मी प्रत्येक जिल्ह्यात जात आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात जात आहे आणि MIDC बद्दल चौकशी करतो. गेल्या 2 वर्षामध्ये एक नवा पैसा आला नाहीये, ना एक नवा रोजगार उपलब्ध झालाय. ह्याचं कारण एकच आहे की जे उद्योग आपल्या राज्यात 100% येणार होते त्यांनी पाठवले आहेत गुजरातकडे. अनेक प्रकल्प मोठे मोठे जे 100% आपल्या राज्यात येणार होते, आणि हे सत्य आहे, मी तुम्हाला सांगतोय, कारण मी पाहिलेली ही परिस्थिती आहे. उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा अनेक उद्योगपती सांगायचे की अरे ह्या माणसावर आपण विश्वास ठेवू शकतो, कारण महिला यांच्यावर विश्वास ठेवतात, शेतकरी यांच्यावर विश्वास ठेवतात, युवा यांच्यावर विश्वास ठेवतात. त्यांना सगळ्यांना वाटतं हा माणूस कुटुंब प्रमुख आहे, उद्योगपती म्हणून पण आपण विश्वास ठेवू शकतो, कुठेही एक्स्टॉर्शन होणार नाही, कुठेही दादागिरी होणार नाही. अनेक उद्योग आपण महाराष्ट्रात आणत होतो. वेदांता फॉक्सकॉन बद्दल किती लोकांनी ऐकले जरा सांगा? सगळ्यांनी ऐकलंय का? वेदांता फॉक्सकॉन ही मोठी कंपनी आपण महाराष्ट्रात आणत होतो. साधारणपणे 1 लाख तरुणींना रोजगार मिळणार होता. तळेगाव इथे आपण ही कंपनी आणणार होतो. सुभाष देसाई साहेब जे तेव्हाचे उद्योग मंत्री होते आणि मी स्वतः जाऊन बोलणी करून आलो होतो की महाराष्ट्रात आम्हाला हा उद्योग पाहिजे, म्हणजे पाहिजे, जे काही पाहिजे ते आम्ही देऊ, पण महाराष्ट्रात आणा, कारण आमच्या तरुणांना रोजगार पाहिजे. पण आज आपण पाहतोय जेव्हा सरकार बदललं, सरकार आपलं पाडलं गेलं, गद्दारांनी गद्दारी केली, उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, निर्लज्जपणे कारभार सुरू केला त्यांचा, टेबलवर चढून नाचायला काय लागले. आज तुम्ही नक्की मिळवलं काय? 2023 मध्ये शिवसेना फोडली, 2022 मध्ये शिवसेना फोडली, 23 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, 24 मध्ये आता काँग्रेस फोडायचा प्रयत्न करताय. एक परिवार फोडला तुम्ही, आणि एवढं सगळं करून तुम्ही महाराष्ट्रासाठी मिळवलं काय हा जर प्रश्न विचारला तर गाजराशिवाय काही त्यांच्या हातात मिळणार नाही. अहो, अनेकदा मला प्रश्न पडतो की हे सरकार, हे मिंदे, हे मुख्यमंत्री घटनाबाह्य जे आहेत हे नक्की महाराष्ट्राचे आहेत की गुजरातचे आहेत? कारण वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प जेव्हा आपलं सरकार पाडलं यांनी, तेव्हा पाठवला कुठे होता यांनी हा प्रकल्प? गुजरातमध्ये. जो प्रकल्प 100% महाराष्ट्रात येत होता, जो इकडच्या तरुण मुला मुलींना नोकरी देणार होता, रोजगार देणार होता. आणि गुजरातची माझं काही वैर नाही, गुजरातला जे काही मिळत असेल त्यांच्या स्वतःच्या मेहनतीवर मिळू दे. आसामला मिळू दे, केरळला मिळू दे, काश्मीरला मिळू दे, मध्य प्रदेशला मिळू दे, उत्तर प्रदेशला मिळू दे, जे काही त्यांच्या हक्काचं त्यांच्याकडे मिळालंच पाहिजे, गेलंच पाहिजे. कारण जर प्रत्येक राज्य प्रगती करेल तर आपला देश पुढे जाईल. पण दुःख या गोष्टीचं होतं की जे 100% आपल्या राज्यात येणार होतं ना, जे आपल्या इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना मिळणार होतं, ते जेव्हा खेचून ओढून ताणून नेतात गुजरातमध्ये, तेव्हा मला राग येतो. आज परिस्थिती ही आहे की वेदांता फॉक्सकॉन गुजरातमधून पण निघून गेलेला आहे. सांगतात आम्हाला गुजरातमध्ये शक्य नाही काम करणं. नुकसान झालं हे आपल्या देशाचं झालेलं आहे. कारण जर महाराष्ट्रात हा उद्योग आला असता, 100% पुढच्या 2 वर्षात ही इंडस्ट्री उभी राहिली असती आणि देशातले 1 लाख तरुणींना रोजगार मिळाला असता, गुंतवणूक आपल्या राज्यात आणि देशात आली असती. आज हा उद्योग निघून गेला. तसंच एअरबस टाटाचा उद्योग पाठवलाय त्यांनी गुजरातला. आपण नागपूरमध्ये तो आणणार होतो. बल्ड्रग पार्क ऑरिक सिटीमध्ये येणार होतं छत्रपती संभाजीनगरमध्ये, तो गेला गुजरातला. मेडिकल डिव्हाइस पार्क पाठवला गुजरातला. डायमंड बोर्स पाठवतात गुजरातला. अहो, हेच काय, वर्ल्ड कपची फायनल पण यांनी सोडली नाही, ती पण पाठवली यांनी गुजरातला. आज तुम्ही मला सांगा, क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल जर आपल्या वानखेडेमध्ये झाली असती तर जिंकलो असतो ना आपण? काय काय नाही, मी नाही बोलत, मला जनतेकडून ऐकू येतं. पण आज देशाचं दुर्भाग्य हेच आहे की अशी वागणूक केंद्र सरकारकडून मिळत आहे आपल्याला, जणू काही देशात एकमेव राज्य ते गुजरात आहे, बाकी राज्य नाहीच, आणि सर्वात खालती आहे ना महाराष्ट्र वाटतो. दक्षिण भारतात जसं मी सांगितलं, अनेक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्र सरकारला सांगतात की आमचा हक्काचा पैसा द्या, जीएसटीचा पैसा द्या, पण आपले मुख्यमंत्री मागतच नाही. कारण आपले मुख्यमंत्री स्वतःला शेतकरी मानतात. आणि मला तुम्ही सांगा, इथे सगळे शेतकरी बसलेले आहात ना, आपण शेतकरी बांधवात, सगळे शेतकरी आहेत ना, खोटे कोणी नाही ना इथे. आता तुम्ही मला सांगा, अशी शेती नक्की कुठची हो
की जिथे त्यांच्या गावाकडे रस्ता नाही, आजूबाजूच्या शेतात जायला रस्ता नाही, पण स्वतःच्या शेतात बरोबर 2 हेलिकॉप्टर उतरू शकतात. ही कुठची शेती, कुठचं पीक लावलेलं त्यांनी की एवढं उत्पन्न गेल्या 5 वर्षात वाढलं? जरा सांगा. गेल्या 5-7 वर्षातच एवढं वाढलेलं आहे, पण 2 हेलिकॉप्टर बरोबर जातात, रस्ता नाही, काही नाही. काय काय बरं, मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो. चला चला, तुम्हाला कदाचित हे पीक माहिती नसेल, ही भाजी कुठची ते लावतात माहिती नसेल. पुढचा प्रश्न आहे, अशी कुठची नेमकी शेती करतात ते? अमावस्येला असेल की पौर्णिमेला असेल की त्याच रात्री बरोबर शेती होते, बाकीच्या रात्री होत नाही शेती? ही लुनार शेती कुठची? मी सोलार व्हीलर बद्दल ऐकलंय हो सगळं. अच्छा, इथे पण येतात, इथे पण वाटतं शेती आहे त्यांची. पडगेला असते, पाचोऱ्याला असतात, कधी काय गावात असतात. ही नक्की कुठची शेती आहे मला जाणून घ्यायची. कारण काय, ही शेती करताना खूप सेन्सिटिव्हली करतात, ते सिक्युरिटी वगैरे घेऊन जात नाहीत. मुख्यमंत्री पण सिक्युरिटी दूर ठेवतात. हे अशी नक्की काय शेती हो की एवढी प्रगती कशी झाली? हा एक विचार करण्याचा मला वाटतं त्यांच्याकडून आपण एक सेमिनार घेऊया कधीतरी लवकरच. ते आता त्यांचं ते काही मुख्यमंत्री राहत नाहीत, त्यांच्यानंतर सेमिनार घेऊया. पण मूळ प्रश्न हा आहे की एवढं सगळं करून स्वतःसाठी कधी तुम्ही महाराष्ट्रासाठी काही जाऊन मागितलंय का? हे केंद्राकडे जाऊन तुम्ही मागितलंय का की आमचा शेतकरी हैराण आहे, त्रस्त आहे, आम्हाला मोठं पॅकेज द्या? केंद्राकडे कधी ह्या मुख्यमंत्र्यांनी मागितलंय का? ऐकलंय तुम्ही कधी? कधी तुम्ही हे ऐकलंय ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून, गद्दार मुख्यमंत्र्यांकडून, की आमच्या महाराष्ट्राला वेदांता फॉक्सकॉन पेक्षा मोठा प्रकल्प देणार होता, 2 वर्ष होऊन झालेत, प्रकल्प द्या? कधी ऐकलं आहे? नाही ऐकलंय. पण स्वतःसाठी मागत असतात. खुर्ची जेव्हा धोके देते तेव्हा पलटात, शेती करतात, रात्री शेती करतात. कधीही महाराष्ट्रासाठी काही चांगलं केलं नाही किंवा मागितलं आहे, असे हे घटनाबाह्य अवकाळी मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर बसवलेले आहेत. पण जेव्हा आपल्याला पर्यायच राहत नाही, जेव्हा आपण पाहतो की शेती ही कोलमडलेली आहे, प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये रोजगार मिळत नाहीये, तिसरा पर्याय आपल्या डोळ्यासमोर जो येतो आणि तरुणांसाठी येतो, जे मी सांगतोय सतत, जे अर्थमंत्री बोललेत, वित्तमंत्री केंद्रातले बोललेत, दुसरा घटक, दुसरा समाज, दुसरी जात, ते म्हणजे युवा. शेतकरी झाल्यानंतर युवा, ह्याचा समाचार घेत असताना तरुणांपुढे पर्याय तिसरा जो राहतो आपला, तो म्हणजे नोकर भरतीचा राहतो. मग तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, MPSC एक्झाम असेल, UPSC एक्झाम असेल. शासनात आपल्याला एक रोजगार पाहिजे, नोकरी पाहिजे, म्हणून आपण मेहनत करतो, 4-5 वर्ष अभ्यास करतो. छत्रपती संभाजीनगर मधून असेल, धाराशिव मधून असतील, इथून असतील, पुण्याकडे वगैरे जाऊन आपण परीक्षा देतो. पण नेमकं होतं काय? परीक्षेच्या दिवशी पेपर फुटतो आणि जे आपलं स्वप्न असतं ते तुटतं आणि आपण आशेचे आशे राहतो, एक आशेवर पकडून राहतो की चला पुढच्या वर्षी तरी पेपर फुटणार नाही. आता तलाठी भरतीची झाली, हैराण झालो मी हे ऐकून की 200 मार्काचा पेपर, पूर्णपणे 200 मार्क, त्याच्या पुढे मार्क मिळू शकत नाहीत. मिळाले किती मार्क एका व्यक्तीला? 214. मी विचारलं त्यांना, तुम्ही काय परीक्षा EVM दाबून दिली की काय? EVMचं मशीन होतं वाटतं तुमच्या समोर. 214 मार्क मिळूच कसे शकतात? पण पेपर फुटी चालू असते, पेपर फोडत राहतात. बरं, जो पेपर फोडतो त्याला काही पकडलं जातो, तपास होतो, 3 महिन्यात बेल मिळते, तो बाहेर, परत पुढच्या वर्षी पेपर फोडायला मोकळा. मी तुम्हाला आज आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून वचन देत आहे की जेव्हा आपलं 2024 मध्ये सरकार बनणार, तेव्हा देशातला सर्वात कडक कायदा आपण ह्या पेपर फोडी विरोधात करू. पेपर फोडी विरोधात करू. कारण तरुणांचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करत आहात, स्वप्न त्यांची चिरडून टाकत आहात. हे योग्य नाही, आम्ही आमच्या महाराष्ट्रात करू देणार नाही, आमच्या भारतात आम्ही हे करू देणार नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा पेपर फुटी वगैरे सगळं तुम्ही हे सगळं टप्पा पार केल्यानंतर नोकरी मिळते शासनात, जेव्हा एखादं पद मिळतं, ह्या गद्दारांकडून गेल्या 2-3 वर्षांमध्ये मी पाहतोय फोन यायला सुरू झालेत. SP बनू, DSP बनू, हे बनू, ते बनू, एवढे पैसे दे, तेवढे पैसे दे. बदली पोस्टिंगसाठी पैसे घ्यायला लागलेले आहेत. आणि एका बाजूला खोके भरत चाललेत, धोके वाढत चाललेले आहेत. आणि जुनी पेन्शन योजनेचा जो विषय आहे, तुम्हाला आजच सांगतो, उद्धव साहेबांसोबत मी नागपूरला येऊन तुम्हाला सगळ्यांना भेटलो होतो आणि शब्द दिलेला आहे तो पूर्ण करणार म्हणजे करणारच. कारण परत एकदा सांगतो, आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे, रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाय पर वचन न जाय. जुनी पेन्शनवाल्यांना जो शब्द दिलाय आपण तो पूर्ण करणार. उद्धव साहेबांचं सरकार हे पूर्ण करणार, महाविकास आघाडी हे शब्द पूर्ण करणार. आशा वर्कर्स आहेत, आपल्या अंगणवाडी सेविका आहेत, खूप मेहनत घेत असतात, आता पण ते आंदोलन करत बसलेले आहेत. अंगणवाडी सेविकांना मला वाटतं काही शब्द ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी दिला होता, 3-4 महिने झाले पण अजून शासन निर्णय आलेला नाही.
आशा वर्कर्स काही मागण्या घेऊन आहेत, आंदोलन करत आहेत, पण भेटायला कोणी तयार नाहीये. समाजातला प्रत्येक घटक, जसं मी सांगितलं, युवा झालं, शेतकरी झालं, महिलांबद्दल आता मी जे बोलत होतो, आशा वर्कर्स आहेत, अंगणवाडी सेविका आहेत. तसंच दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे आपण पाहिल्या असतील, ह्या गद्दारांच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात दोन असे मंत्री बसलेले आहेत. एकाने टीव्हीवर एका महिला खासदाराला घाणेरड्या शिव्या दिल्या, अतिशय घाणेरड्या शिव्या दिल्या, म्हणजे तुम्ही ऐकू पण नाही शकणार अशा घाणेरड्या शिव्या दिलेल्या आहेत. उद्धव साहेबांनी त्या मंत्र्याला लाथ मारून काढलं असतं. त्या मंत्र्याला ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी प्रमोशन दिलेलं आहे. कुठचे संस्कार? कुठून आपण हे काय राज्य करतो? हे कसं राज्य चालू शकतं? दुसरे मंत्री तिथे बसले होते, उद्धव साहेबांनी त्यांना काढून टाकले होतं, सांगितलं होतं गेट आउट. त्यांना पुन्हा एकदा मंत्री बनवलं का? तर त्यांच्यावर आरोप आहेत महिलेवर अत्याचार करण्याचे. चला विचार करा तुम्ही, ज्या मंत्र्यांनी शिवी दिलेल्या आहेत एका महिला खासदाराला, एक मिनिटभर विचार सोडून द्या हा की ती महिला खासदार आहे, हा विचार सोडून द्या की ती महिला एक नेती आहे, पण महिला तर आहे. जिथे महिलांचा आदर होत नाही, जिथे सन्मान होत नाही, काय योजना काढणार आहे आणि काय नक्की तुम्ही महिलांसाठी काम करणार? कुठचं हे कोणाचं सरकार आहे? ना शेतकऱ्यांचं सरकार आहे, ना तरुणांचं सरकार आहे, ना महिलांचं सरकार आहे. अहो, ज्या भाजपाने बिल्किस बानो नावाच्या महिलेचा ज्यांनी रेप केला, कोर्टाने त्यांना सजा सुनावली, त्या गुजरात सरकारने, भाजपने जेव्हा त्या बिल्किस बानोच्या रेपिस्टना बाहेर काढलं, त्यांनी दिंड नाही काढली, त्यांची प्रचार फेरी काढली, त्यांना हार घातले, सत्कार केला आणि निवडणुकीच्या प्रचारात फिरवलं. हे कसलं हिंदुत्व आहे? हे हिंदुत्व आम्हाला, हे हिंदुत्व नाही आम्हाला जे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व शिकवलंय ना, की कोणी रेपिस्ट असो, कोणी अत्याचार करणार असो, आणि ती महिला कुठच्याही जातीची असो, धर्माची असो, त्या रेपिस्टला फाशीवर चढवलंच पाहिजे. हे आपलं हिंदुत्व आहे. भेदभाव नाही करायचं जातीत, धर्मात. आपण सेवा करतो ती माणुसकीची करत असतो. आपलं रक्त एकच असतं, आपलं रक्त एकच रंगाचं असतं. आज जे हे बोलत आहेत, हल्ली नावं ठेवायला सगळे सुटलेले आहेत. शेतकऱ्यांना कोण अर्बन नक्सल बोलतं, कोण माओवादी बोलतं, कोण अतिरेकी बोलतं. पण आज परिस्थिती ही झालेली आहे की देश एवढा हैराण झालेला आहे या सरकारमध्ये. आज आपण पाहत आहोत, जे गरीब आहेत, जे वंचित राहिलेले आहेत, जे कुठे प्रगती झालेली नाहीये, सगळेच आपण पाहत असाल. आज ना शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे, दुप्पट झालंच नाहीये, ना 2022 पर्यंत सगळ्यांना काही आवास योजनेत घरं मिळालेली आहेत. बेरोजगारी वाढत चाललेली आहे. गॅसची किंमत वाढली की कमी झाली? हो, डिझेलची किंमत वाढली की कमी झाली? पेट्रोलची किंमत वाढली की कमी झाली? मग नक्की कुठे आपण ह्या गरिबांकडे लक्ष देत आहोत? ना शेतकऱ्यांकडे लक्ष, ना तरुणांकडे लक्ष, ना महिलांकडे लक्ष, ना गरिबांकडे लक्ष. आता 10 वर्षानंतर उद्योगपती विसरले, उद्योगपत्यांना सगळ्यांना सूटबूट चांगले दिल्यानंतर आज हे 4 जाती आणि हे 4 वर्ग तुम्हाला आठवायला लागले. किती सहन करत जायचं? आणि एका बाजूला ही सगळी आपली लढाई आपल्या ह्या 4 वर्गांसाठी चालू असताना, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे, ते देखील बदलण्याचे यांचे मनसुबे आता आपल्या समोर यायला लागलेले आहेत. आज जो निकाल दिलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाबद्दल आपला पण तसाच निकाल दिला होता. जे अध्यक्ष ट्रायब्युनल म्हणून काम करत होते, अक्षरशः थट्टा उडवलेली त्यांनी संविधानाची. लोकशाही तर ते मानतच नाहीत. कदाचित त्यांच्या मनात भाजपने लिहिलेलं संविधान आता पक्क बसलेलं आहे. पण तुम्ही एक मिनिटभर विचार करा, काय वाटत असेल उद्धव साहेबांना. गेले 20-30 वर्ष ते वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष, शिवसेना, तुमची आमची शिवसेना वाढवत होते. ह्या सगळ्या लोकांना तिकीट दिली, मोठे केले, कुठून कुठून काय काय आपण केलं. शून्यातून ह्यांना सगळं साम्राज्य उभं करून दिलं. आपल्या जीवावर मोठे झाले. आपण त्यांना घेऊन नाचायचो, त्यांच्यासाठी प्रचार करायचो. पण आज त्यांच्याच पाठीत ह्या गद्दारांनी खंजीर खुपसला. तुम्ही विचार करा काय त्यांच्या मनात असेल. तुम्ही विचार करा पवार साहेबांचा. आज त्यांच्या वयामध्ये जी जिद्द आहे, जी ताकद आहे, त्यांच्याकडून प्रेरणा आणि ऊर्जा आम्ही पण घेत असतो. पण क्षणभर विचार करा, आज ते जेव्हा तिथे जाऊन बसले असतील आणि हा निकाल येताना पाहिलं असेल, जे अध्यक्ष आहेत ते आमच्या पण शिवसेनेत होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण होते योगायोगाने, आणि हे दोन्ही पक्ष त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केलाय. पुढचा आता मला प्रश्न पडलाय, भाजप संपवतात की काय? कारण आता भाजपच ट्रायब्युनल म्हणून काम करत असताना पक्षपातीपणा करत आहेत, संविधान संपवण्याचा आणि बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाही तर संपूर्णच टाकलेली आहे. पण माझ्या मनात स्वतः सतत हाच विचार असतो, काय विचार असतील उद्धव साहेबांच्या मनात आणि पवार साहेबांच्या मनात. आज कुठे ना कुठेतरी हा विचार आपण केला पाहिजे की हे दोघे लोक, जे दोघे व्यक्ती आहेत, उद्धव साहेब असतील, पवार साहेब असतील, ही दोन्ही जे आपल्या सोबत आहेत, हे लढत आहेत
छातीवर वार घेतात, पाठीत वार घेतात, ते आपल्यासाठी घेत आहेत, महाराष्ट्रासाठी घेतात. आपण त्यांना साथ दिली पाहिजे. हा आज निश्चय आपण इथे केला पाहिजे. आजपासून आपण हा विचार केला पाहिजे की हे सरकार जे चाललेलं आहे, केंद्रासमोर लोटांगण घालत आहे, गुजरात समोर लोटांगण घालत आहे. आपल्याला तर आपलं सरकार आणायचंय, शेतकऱ्यांचं सरकार आणायचंय, महिलांचं सरकार आणायचंय, तरुणांचं सरकार आणायचंय. अनेक प्रयत्न होतील. पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुका येणारच आहेत, नंतर विधानसभा येतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील. प्रत्येक निवडणुकीत आपल्याला विचार करायचा आहे की आपण कोणाच्या सोबत राहणार आहोत. एका बाजूला भाजप, त्यांचे मित्रपक्ष ईडी, आयटी, सीबीआय, मिंदे गट आणि हा नवीन आता फुटलेला एक राष्ट्रवादीतला गट, हे सगळे तुमच्याकडे येणार, खोट्या भूलथापा तुम्हाला देणार, खोटी आश्वासनं तुम्हाला देणार. तुम्ही बळी पडणार आहात का? कदाचित हे येणार. आणि मग जर तुम्ही ह्या खोट्या भूलथापांना, खोट्या आश्वासनाला बळी पडला नाहीत, तर त्यांचं दुसरं शस्त्र ते काढणार. जाती जातीमध्ये वाद निर्माण करणार, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करणार. तुम्ही बळी पडणार आहात का? तुम्ही समाज म्हणून विखुरले जाणार आहात का? कारण आपलं हिंदुत्व आणि त्यांचं हिंदुत्व हे वेगळं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. घर पेटून काही मिळणार नाही. घर पेटून, देश पेटून, राज्य पेटून काही मिळत नाही.